लोकांची महसुली विषयक कामे जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. ज्यामध्ये त्यांनी एकूण 88 नवीन कार्यालय निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामध्ये 10 अपर जिल्हाधिकारी कार्यालय, 7 उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालय अशी एकूण 88 नवीन जी कार्यालय आहेत यांची निर्मिती केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तेच पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी नवीन कार्यालय ही निर्माण केली जाणार आहेत. तर जी नवीन कार्यालय जाहीर होणार आहेत याची अधिसूचना देखील प्रसिद्ध केली गेली होती आणि त्यावर हरकती देखील मागवल्या गेल्या होत्या आणि या सर्व हरकती मागवल्यानंतर 7/2026 पर्यंत शासनाकडे हा अहवाल आता गेलेला आहे आणि त्यानंतर एकूण 88 जी कार्यालय आहेत ही कुठे कुठे स्थापन केली जाणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. बघूया की अपर जिल्हाधिकारी कार्यालय ही नवीन जी अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे ती कुठे केली जाणार आहे. तर बघा, कोकणामध्ये एक कल्याण या ठिकाणी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ या तालुक्यांचा इथे समावेश असणार आहे. तर ठाणे, भिवंडी, शहापूर यांचा समावेश या ठाणे इथे असणार आहे. याशिवाय दापोली इथे दापोली खेड आणि मंडणगड या तालुक्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर यांचे कार्यालय जे आहे ते रत्नागिरी येथे असणार आहे. बारामती येथे नवीन एक अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. या बारामती येथे बारामती, दौंड आणि इंदापूर या 3 तालुक्यांचा याचा समावेश इथे असणार आहे आणि जे उर्वरित जे तालुके आहेत ही पुणे इथे, फलटण इथे एका अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. फलटण, मान आणि खटाव या 3 तालुक्यांचा यामध्ये समावेश असणार आहे, ज्यांचं कामकाज फलटण इथे चालणार आहे. याशिवाय उरलेले जे तालुके आहेत सातारा, जावली, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव यांचं जे कामकाज आहे ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय इथे चालणार आहे. किंवा पंढरपूर, माळशिरस, मांढा, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यांचा समावेश इथे असणार आहे. म्हणजे तालुक्यांचं जे कामकाज आहे ते पंढरपूर इथे असणार आहे आणि जे उर्वरित आहेत दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट यांचं जे कामकाज आहे ते सोलापूर इथेच चालणार आहे. याशिवाय किनवट, बघा संभाजीनगर इथे किनवट इथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय ही निर्मिती केली जाणार आहे. किनवट, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर या तालुक्यांचं कामकाज आहे ते कुठे किनवट इथे चालणार आहे आणि जे उरलेले जे तालुके आहेत ना यांचं कामकाज नांदेड या जिल्ह्यात असणार आहे. यानंतर अमरावती विभागातील अचलपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामध्ये अचलपूर, धारणी, चिखलखडा, गाव, खुर्जी, दयापूर, चांदूर बाजार या तालुक्यांचा यामध्ये समावेश असणार आहे आणि जे उर्वरित तालुके आहेत यांचं कामकाज कुठे असणार आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये असणार आहे. पुसद, बघा एका पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांचा यामध्ये समावेश असणार आहे आणि जे उर्वरित तालुके आहेत यांचा कामकाज कुठे असणार आहे तर यवतमाळ इथे असणार आहे. याशिवाय खामगाव इथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये खामगाव, शेगाव, मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. म्हणजे या तालुक्यांचं कामकाज कुठे चालणार आहे तर खामगाव इथे चालणार आहे आणि उरलेले जे तालुके आहेत बुलढाणा, देऊळगाव राजा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार हे जे आहेत यांचं कामकाज कुठे असणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यामधून चालणार आहे. आणि नागपूर विभागामध्ये नागपूर ग्रामीण येथे एका अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली गेलेली आहे. यामध्ये कळमेश्वर, नरखेड, काटोळ, हिंगणा, नागपूर ग्रामीण आणि सावनेर या तालुक्यांचा यांचं जे कामकाज आहे ते नागपूर ग्रामीण इथून चालणार आहे आणि उर्वरित जे तालुके आहेत ना यांचं कामकाज नागपूर जिल्हा इथे असणार आहे. तर अशा नवीन 7 उपविभागीय कार्यालयांची निर्मिती देखील इथे केली जाणार आहे. ज्यामध्ये आहे याचं कार्यालय कोर्ट इथे असणार आहे आणि यामध्ये कोणकोणते तालुका असणार आहे तर दादर, कुलाबा. यानंतर बोरिवली येथे नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालय असणार आहे आणि यामध्ये मुख्यालय जे आहे ते बोरिवली येथे असणार आहे. यामध्ये बोरिवली तालुक्याचा समावेश आहे. यानंतर शहापूर येथे नवीन उपविभागीय कार्यालय असणार आहे आणि याचं मुख्यालय शहापूर इथे असणार आहे आणि यामध्ये बघा फक्त शहापूर तालुक्याचा समावेश असणार आहे. म्हणजे शहापूर तालुक्यातील आता जी सर्वच कामे आहेत ती इथे शहापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय इथे केली जाणार आहेत. यानंतर देवगड इथे सुद्धा एक नवीन उपविभागीय कार्यालय निर्मिती केली जाणार आहे आणि याचं मुख्यालय देवगड इथेच असणार आहे. कार्यक्षेत्र याचं देवगड तालुका असणार आहे. यामध्ये बघा साक्री आहे, जामनेर आणि सिन्नर अशा 3 उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मिती केली गेलेली आहे. तर बघा नवीन 2 तहसीलदार कार्यालयांची निर्मिती ही होणार आहे. यामध्ये बघा दादर आणि कुलाबा
हे 2 नवीन तहसीलदार कार्यालय असणार आहेत. ज्याचं बघा दादरचं जे कार्यालय आहे, मुख्यालय आहे ते वडाळा येथे असणार आहे. यामध्ये महसूल मंडळ कुठलं तर दादर, नायगाव, माटुंगा, नंतर कुलाबा याचे कार्यालय जे असणार आहे ते कुलाबा येथे असणार आहे आणि यामध्ये कुलाबा आणि भायखळा ही महसूल मंडळ यामध्ये असणार आहेत. जवळपास 69 अपर तहसीलदार कार्यालयांचीही निर्मिती केली जाणार आहे. आता हे कोणकोणते तालुके अपर तहसीलदार कार्यालय असणार आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया. तर बघा आता कोकणामध्ये जर का विचार केला तर चेंबूर येथे एक नवीन अपर तहसीलदार कार्यालय हे असणार आहे. यामध्ये कोणकोणत्या मंडळाचा समावेश असणार आहे तर बघा कुर्ला आणि चेंबूर. माडामध्ये कोणकोणती महसूल मंडळे असणार आहेत तर कुऱ्हाड, मालवणी आणि गोरेगाव. वांद्रे येथे वांद्रे आहे. नंतर बेलापूरमध्ये बेलापूर आहे, दहिसर आहे. डोंबिवली इथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामध्ये नंतर डोंबिवलीमध्ये ठाकुर्ली आणि अप्पर कल्याण ही महसूल मंडळे असणार आहेत. याशिवाय भिवंडी ग्रामीणमध्ये जे मुख्यालय जे असणार आहे ते कुठे असणार आहे बघा, पाडगा येथे मुख्यालय असणार आहे. पडगा, अनगाव, राहूर आणि अंबाडी ही जी महसूल मंडळे आहेत त्यांचा येथे समावेश असणार आहे. आणि उरलेले जे भिवंडी, अप्पर भिवंडी, खारबाव आणि शेलार यांचं कार्यालय कुठे असणार आहे तर भिवंडी इथे असणार आहे. यानंतर कासा याचं कार्यालय कुठे असणार आहे तर कासामध्ये कासा, चारोटी आणि सायबन ही जे महसूल मंडळ आहेत त्यांचं कामकाज हे तिथून केले जाणार आहे. विरारचं जे मुख्यालय जे असणार आहे ते निळे मोरे येथे असणार आहे. यामध्ये विरार, मांडवी, आगाशी आणि वाळिंज ही जी महसूल मंडळे आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. आणि उर्वरित जे वसई, पेल्हार आहे, निर्मळ, माणिकपूर आणि कामन यांचं कामकाज कुठे असणार आहे ते वसई तालुक्यामध्ये असणार आहे. यानंतर बोईसर येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. याचं मुख्यालय बोईसर येथे असणार आहे. यामध्ये बोईसर, तारापूर, मनोर, लालोंडे यांचा इथे या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. रायपाटण हे एका अप्पर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. याचं मुख्यालय जे रायपाटण इथे असणार आहे आणि यामध्ये पायल, सौदल आणि तळवडे ही जी महसूल मंडळं आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. विभागामध्ये कोणकोणत्या अपर तहसीलदार कार्यालय निर्मिती होणार आहे तर बघा, एक आहे चाकण ज्याचं मुख्यालय चाकण इथे असणार आहे आणि यामध्ये चाकण, आळंदी, पिळगाव, खेड आणि कांजण विहिरे ही जी महसूल मंडळं आहेत यांचा याचे समावेश असणार आहे. म्हणजे यांचा कामकाज कुठे होणार आहे तर चाकण येथे चालणार आहे. नंतर साखरवाडीचं कार्यालय जे असणार आहे ते साखरवाडी म्हणजे पिंपलवाडी इथे कार्यालय असणार आहे. ज्यामध्ये डोळ, तळगाव आणि आदकीबुर्ग ही जे महसूल मंडळ आहेत यांचं कामकाज हे तिथे यांचा समावेश त्यामध्ये असणार आहे. नंतर उंब्रजचं जे मुख्यालय आहे ते उंब्रज येथे असणार आहे. यामध्ये उंब्रज, मसूर, कवंठे, इंदोली हे जे महसूल मंडळे आहेत यांचं कामकाज आहे ते तिथे चालणार आहे. नंतर वडाळ्याचे जे मुख्यालय आहे ते वडाळा येथे असणार आहे आणि वडाळा, मारडी आणि वाळे ही जी महसूल मंडळे आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. मजरे कारवे याचं मुख्यालय जे आहे ते मजरे कारवे येथे असणार आहे. यामध्ये कोवाड, माणगाव आणि तुर्केवाडी ही जी महसूल मंडळं आहे यांचा यामध्ये समावेश असणार आहे. आता नाशिक विभागामध्ये कोणती नवीन अपर तहसीलदार कार्यालय निर्मिती झालेलं आहे बघा, लासनगाव याचं कार्यालय लासनगाव इथे असणार आहे. यामध्ये लासनगाव आहे, विंचूर आहे, देवगाव आहे, नांदूर आहे आणि माधमेश्वर ही जे महसूल मंडळे आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. यानंतर सिन्नर याचं मुख्यालय जे आहे ते सिन्नर इथे असणार आहे. सिन्नर, नायगाव, पांडुर्ली, सोनांबे आणि बघा सिन्नर, नायगाव, पांडुर्ली, सोनांबे, डिंबुरे महसूल मंडळ आहेत यांचा इथे यामध्ये समावेश असणार आहे. यानंतर नागपूर याचं मुख्यालय नागपूर इथे असणार आहे. म्हणजे नागपूर, टेंबे खालचे, ताहाराबाद, जायखेडा आणि मुलेर या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. जळगावचं मुख्यालय जळगाव इथे असणार आहे. जळगाव शहर आणि पिंपराळा ही जी महसूल मंडळ आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय चाळीसगावचे मुख्यालय चाळीसगाव इथे असणार आहे. मिहुणबारे, बहाळ, शिरसगाव, बुद्रुक, तळेगाव या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. जामनेर याचे मुख्यालय जामनेर इथे असणार आहे. शेंदुर्णी, तांडापूर, पालडी ही जी महसूल मंडळं आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. नंदुरबार याचा मुख्यालय नंदुरबार इथे असणार आहे. राळा, खांडामळी, मांडळ, आष्टे, घानोरा ही जी मंडळे आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. शहादा याचं मुख्यालय शहादा इथे असणार आहे. यामध्ये मसावाद, ब्रह्मपुरी, साडी, अस्लोद, मंदाने, वडाळी ही जी महसूल मंडळे आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय मुलगी येथे याचं मुख्यालय असणार आहे. मुलगी, वडफाळ्या आणि डांब ही जी महसूल मंडळे आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. नंतर शिरपूर शहर याचं मुख्यालय शिरपूर इथे असणार आहे. नंतर राजूर याचं मुख्यालय राजूर इथे असणार आहे. राजूर इथे असणार आहे. राजूर, साकीरवाडी, बाकी, शेंडी, कोतुळ आणि खिरविडे ही जी महसूल मंडळे आहेत यांचा यामध्ये समावेश असणार आहे. घोडेगावचं मुख्यालय घोडेगाव इथे असणार आहे. चांदा, सोनी, घोडेगाव यांचा समावेश ही जी महसूल मंडळे आहेत त्यांचा यामध्ये समावेश आहे. अजिंठा याचं मुख्यालय जे आहे ते अजिंठा इथे असणार आहे. नंतर अजिंठा, शिवणा, अंबई, उंडणगाव आणि गोळेगाव बुद्रुक
या महसूल मंडळांचा समावेश या अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये असणार आहे. नंतर नेकनूर, नेकनूर याचं मुख्यालय जे असणार आहे ते नेकनूर इथे असणार आहे. नेकनूर, येळंबा घाट, मांजर सुंबा, चौसाळा आणि लिंबा गणेश ही जी महसूल मंडळं आहेत यांचा समावेश तिथे असणार आहे. कडा याचं मुख्यालय कडा इथे असणार आहे. कडा, दौलडगाव, पिंपळा, धानूर, दांदेगाव या महसूल मंडळ यांचा समावेश त्यामध्ये असणार आहे. नेर, नेर याचं मुख्यालय नेर इथे असणार आहे. यामध्ये नेर, सेवली, सांगली, लवाण आणि शिरेगाव. याशिवाय भोकरदन, भोकरदन याचं कार्यालय भोकरदन इथे असणार आहे. राजूर, केदारखेडा, जानेफळ, दाभाडी आणि हसनाबाद या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. परभणी शहर, परभणी शहराचं मुख्यालय कुठे असणार आहे तर परभणी शहर आणि परभणी ग्रामीण ही जी मंडळे आहेत यांचा समावेश यामध्ये असणार आहे. नंतर चारठाणा, चारठाणा याचं मुख्यालय कुठे असणार आहे तर चारठाणा. या चारठाणामध्ये चारठाणा, बाधी आणि बामणी ही महसूल मंडळे यामध्ये असणार आहेत. नंतर मुरुड बुद्रुक याचं मुख्यालय मुरुड बुद्रुक इथे असणार आहे. मुरुड बुद्रुक, चिंचोली बुद्रुक आणि तांदुळजा शहर याचं मुख्यालय नांदेड शहर इथं असणार आहे. नंतर तामसा याचं मुख्यालय तामसा इथे असणार आहे. तामसा, आष्टी आणि मगटा ही महसूल मंडळे यामध्ये समावेश असणार आहे. मुगदाबाद याचं मुख्यालय मुगदाबाद इथे असणार आहे. मुगदाबाद, बारहळ्ळी आणि अंबुलगा बुद्रुक ही जी महसूल मंडळ आहेत यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. इस्लामपूर याचं मुख्यालय इस्लामपूर इथे असणार आहे, ज्यामध्ये इस्लामपूर, जलधारा आणि शिवनी या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. ग्रामीण, अमरावती ग्रामीण याचं मुख्यालय अमरावती येथे असणार आहे. वलगाव, शिराळा, माहुली, जहांगीर, डवरगाव, नांदगाव पेठ या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. अकोला शहर याचं मुख्यालय अकोला शहर इथे असणार आहे. अकोला, कौलखेड, सांगळूद, शिवनी, कापशी रोड या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. पिंपरी याचं मुख्यालय शेंबाळपिंपरी इथे असणार आहे. शेंबाळपिंपरी, खंडाळा आणि बेलोरा या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. ढाणकी याचं मुख्यालय ढाणकी इथे असणार आहे. ढाणकी, निंगनूर, दाराटी, मिंटरगाव या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. साखरखेडा याचं मुख्यालय साखरखेडा इथे असणार आहे. शेंदुरजंग आणि साखरखेडा या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय डोणगाव याचं मुख्यालय डोणगाव इथे असणार आहे. डोणगाव, लोणीगवळी, शेळगाव, देशमुख आणि अंजनी बुरुजगाव या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. लाखनवाडा याचं मुख्यालय लाखनवाडा इथे असणार आहे. लाखनवाडा, अटाळी, वझर आणि आडगाव या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. अनरसिंग याचं मुख्यालय अनरसिंग इथे असणार आहे. अनरसिंग, वारला, पारडी, असरा ही महसूल मंडळे यामध्ये समावेश असतील. यानंतर केनवड याचं मुख्यालय केनवड इथे असणार आहे. केनवड, गोवर्धन ही महसूल मंडळे यांचा समावेश त्यामध्ये असणार आहे. नंतर कामरगाव याचं मुख्यालय कामरगाव इथे असणार आहे. धनज बुद्रुक, कामरगाव, खेडा बुद्रुक आणि हिवरा लाहे ही महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय बुटीबोरी याचं मुख्यालय बुटीबोरी इथे असणार आहे. सोनेगाव, लोधी आणि बोरी या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. हुडगेश्वर याचं मुख्यालय हुडगेश्वर इथे असणार आहे. हुडगेश्वर आणि बहादुरा ही महसूल मंडळे यांचा समावेश यामध्ये असणार आहे. नंतर वानाडोंगरी यांचे मुख्यालय वानाडोंगरी इथे असणार आहे. वानाडोंगरी आणि वगामना या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. मुख्यालय पारडी इथे असणार आहे. पारडी, नागपूर आणि खास ही महसूल मंडळा यांचा समावेश तिथे असणार आहे. वडोदा याचं मुख्यालय वडोदा येथे असणार आहे. वडोदा, महालगाव आणि तारोडी बुद्रुक या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. खापरखेड्याचं मुख्यालय खापरखेडा इथे असणार आहे. खापरखेडा आणि पाटण सांगवी या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. कोंढाळी याचं मुख्यालय कोंढाळी इथे असणार आहे. कोंढाळी आणि मोसादा या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. जलारखेडा याचं मुख्यालय जलारखेडा इथे असणार आहे. जलारखेडा, मेंढेला आणि भारसिंगी या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. कोंदामेटी याचं मुख्यालय कोंदामेटी याचं असणार आहे आणि कोंदामेटी यामध्ये कोंदामेटी, खात आणि निमखेडा या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. बेलतूर याचं मुख्यालय बेलतूर इथे असणार आहे. बेलतूर आणि पचखेडी या महसुली मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. यानंतर अलीपूर याचा मुख्यालय अलीपूर इथे असणार आहे. अलीपूर, शिरगाव आणि कानगाव या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय सिंधी रेल्वे याचं मुख्यालय सिंधी रेल्वे इथे असणार आहे आणि सिंधी रेल्वे या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. याचं मुख्यालय अडियाळ इथे असणार आहे. अडियाळ, चिंचाळ आणि कोंढा या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. आष्टी याचं मुख्यालय आष्टी इथे असणार आहे. आष्टी आणि येनापूर या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. मालेवाडा याचं मुख्यालय मालेवाडा येथे असणार आहे. मालेवाडा आणि पुराडा या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. वैरागड याचं मुख्यालय वैरागड इथे असणार आहे. वैरागड आणि पिसे वगडा या मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. पेंढरी याचं मुख्यालय पेंढरी इथे असणार आहे. पेंढरी पट्टा आणि कारवाफा या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असेल. याशिवाय असर अली याचं मुख्यालय असर अली इथे असणार आहे. वेंटीपाका यांचा यामध्ये समावेश असणार आहे. कसनपूर याचं मुख्यालय कसनपूर इथे असणार आहे.
हालेवारा, जारावंडी आणि कोटमी या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असणार आहे. जिलमगट्टाचे मुख्यालय जिलमगट्टा इथे असणार आहे. जिलमगट्टा आणि कमलापूर या महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जवळपास 69 अप्पर तहसीलदार नवीन ही कार्यालय तयार केली जाणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने 10 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, 7 उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालयांची ही नवीन निर्मिती केली जाणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही PDF फाईल देत आहे, तिथे तुम्ही जाऊन ही पाहू शकता.